तर म्हणतात सगळं सांगायला लागले, उत्तर पण सांगा. आज आपल्याला ते राहिलेले प्रश्न पूर्ण करायचे. आता वाचता येत नाही प्रश्न तर मग म्हणजे त्याबद्दल तर आता सर्व शिक्षकांना तुम्ही माफ करायलाच पाहिजे की 5वी 6वी 7वी पर्यंत हे सगळे टेन्स शिकले असते, तुम्हाला सगळ्या वाक्यरचना कळाल्या असते, तर तुम्ही कोणतीही आपण भाषा शिकलो तर आपण विचार नेहमी मातृभाषेतून करतो आणि व्यक्त करताना आपण त्या भाषेचा आधार घेतो. मग त्याच्यातून व्यक्त करत असताना जे तर आपल्याला त्या भाषेच्या व्याकरणाच्या पूर्ण नियम माहिती असले पाहिजे, तेव्हा तुम्ही लिहिलेलं समोरच्याला समजेल. आता होतं काय की बोलताना समजा बाय चान्स ग्रॅमॅटिकल मिस्टेक ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग विथ समवन in English, at that time there is a possibility of some mistake that maybe we can say slip of tongue, जीभ घसरली बाबा असं त्याला म्हणता येईल. चुकीने तो हॅव बोलायचं तर हॅड बोलून गेला. समोरचा समजू शकतो, तो म्हणतो या काय म्हणतो, तो म्हणू शकतो ना तुम्हाला. पण लिखित स्वरूपात ज्यावेळेस आपण इंग्रजी लिहितो त्यावेळेस व्याकरणाच्या ह्या चुका आपल्याला नडतात. कारण काल परवा मी व्हॉट्सअपवरती नेव्ही भरतीची ऍड टाकली, त्याच्यात 25 मार्काचे इंग्रजी. सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजीचा पेपर असतो, मराठीचा तर असतोच असतो. आणि म्हणून आता 1-1.5 महिना राहिलाय, 80 मार्काचा आपल्याला पेपर लिहायचा. पूर्वी 100 मार्काचा पेपर होता. ग्रामीण भागातील ही मुलं मुली शिकू नये असं शासनाचं 100% धोरण आहे. आणि म्हणून आपल्याला या विषयांसाठी काय 20 मार्क दान दिलेले. सर्वांना माहिती ग्रामीण भागामधून कॉप्या होतात, शिक्षक लोक कॉप्या देतात, पण त्याच्यावर कोणी बंधन आणत नाही. कारण उद्या तुम्ही जर स्ट्रिक्टली शिकले, सगळ्या शिक्षकांनी 100% काम केलं, आपल्या हातीतील ही 100% परीक्षा झाली, तुम्ही अभ्यास करून त्या ठिकाणी 10वी उत्तीर्ण झाले, तर याचा अर्थ तुम्ही 11वी 12वीला चांगल्या कॉलेजेसला ऍडमिशन घेता, तिथेही अभ्यास करता, आणि मग तुमची उडी कशामध्ये पडेल, स्पर्धेमध्ये पडेल. आणि मग तुम्ही स्पर्धेमध्ये आल्यानंतर ऑटोमॅटिकली काय होईल की जेवढ्या जागा उपलब्ध आहेत त्या जागांमध्ये तुमचा काहीतरी हिस्सा राहील की नाही. नीट, JEE, CA या स्टँडर्ड कोर्सेसला त्या ठिकाणी तुमचा नंबर लागेल. आणि पर्यायाने काय होईल, जे पैशाने श्रीमंत लोक आहेत, ज्यांची मुलं मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन मधून शिकतात, त्यांच्यासाठी स्पर्धा निर्माण होईल. जे CBSE पॅटर्नला शिकतात, जे ICS पॅटर्नला शिकतात, मग त्या मुलांना स्पर्धा निर्माण होईल. ती मुलं कोणती आहे, जे सर्व्हिस ओनर आहेत, जे नोकरीला आहेत, जे उद्योगपती आहेत, जे मोठमोठे ज्यांचे बिझनेस आहे, मग त्यांच्या मुलांना हे ग्रामीण भागातले मुलं काय करतील, चॅलेंज करतील का नाही. आणि म्हणून मग हे ग्रामीण भागातले मुलं स्पर्धेत येऊच नये याच्यासाठी हे केलेली ही सिस्टम. आणि म्हणून देश स्वतंत्र झाल्यापासून आज काय 69-73 कितीतरी वर्ष झाले. कोण राधा, बरोबर राधा, फारच मुली प्रेम करतात, सारखं चौकशी करतात, हे बरं भेटू. ग्रामीण भागातली ही मुलं स्पर्धेत येऊच नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारे वरच्या लेवलवरून हे केल्या जातं. साधं परतूरला जरी गेलं आपण, CBSE पॅटर्नची फी 70,000च्या पेक्षा जास्त, 10वीची फी 78,000, आणि आपली अख्ख्या बॅचची फी 78,000 नसते. आणि म्हणून देश स्वतंत्र झाला, या 60-70 वर्षामध्ये कधीतरी तुम्हाला बातमी आली की आपल्या खेड्यातला मुलगा 10-15 पोरं समजा शॉपर आहे, 30 पोरं समजा MBBS MD आहे, 100 पोरं इंजिनिअरिंगला आहे, 10-15 IAS झाले, आली का बातमी? किंवा आष्टीमधून 50 IAS झाले. मला सांगा, देश स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत काय सगळे मूर्खाच्याच अवलंबी जन्माला आल्या का? एक तरी IAS झाला का आपल्या आष्टीतून? आष्टीतून जाऊ द्या. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा देश स्वतंत्र झाला 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्य स्थापन झालं. तेव्हापासून ते 40 आणि 20-60 वर्ष झाले, अख्ख्या तालुक्यातून एकही विद्यार्थी आपला IAS किंवा IPS झाला नाही. एक सुद्धा विद्यार्थी.
की जो पहिल्या प्रयत्नामध्ये गेला आणि कलेक्टर झाला. याचा अर्थ सगळे बेवकूफ जन्माला आले का? नाही. हुशार आले भरपूर, परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं नाही. आणि तुमची गिनती त्याच्यामध्येच होणार, जशी आमची झाली. कारण प्रॉपरली आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही का आपल्या आजूबाजूला काय व्हायला लागलं, काय नाही. शिक्षक लोक आपल्याला परीक्षेमध्ये कॉप्या देतात, आपण मस्त कॉप्या करतो. आपला बाप किंवा आई जाऊन शिक्षकाला रिक्वेस्ट करते की आमच्या मुलीकडे बघा, आमच्या मुलाकडे बघा, त्याला कॉप्या द्या. म्हणजे हा आपल्या आईबापाचा किती नालायकपणा आहे. आईबापाने त्याच्यापेक्षा 15 दिवसाला शिक्षकाला फोन करून सांगा की सर त्याला शिकवा, त्याला आलं पाहिजे काहीतरी. मग शिक्षकांना हे माहिती आहे. एकही पालक आपल्याला वर्षगंती विचारत नाही. मागच्या काही पिढ्या जर आपण बघितलं 10-15 वर्षात, पहिली टीसी टाकल्यानंतर आपल्या आष्टीमध्ये पोरग डायरेक्ट ग्रॅज्युएट होतं. डायरेक्ट ग्रॅज्युएट. कारण असा एक ग्रॅज्युएट झालेला माझ्याकडे आला, तो म्हणलं सर मला पोलीस भरती तयारी करायची. तो इथे येऊन सांगेल तुम्हाला. सांगितलं की त्यांनी मागे एकदा बॅचवरती येऊन. तो म्हणलं ठीक आहे, 2-3 दिवस झाले गणिताचे, त्यावेळेस आपण पोलीस भरतीचे क्लास घ्यायचे. क्लास झाल्यावर एक दिवशी तुम्हाला बाजूला आलं म्हणला सर तुम्ही काय समजवतात ना, मला सगळं समजतं पण मला ते आकडेच कळत नाही, ते आकडे कशावर कसे राहतात. तर मग मी सहज म्हणलं काढ बरं 78. 10 मिनिटं बेजार झाला. 78 नेमके काढायचे कसे, कितीवर किती काढायचे बघा. आणि म्हणून आता ती संधी तुमच्या जीवनातून निघून गेलेली आहे. ती प्राप्त करण्यासाठी तुम्हाला 10वी झाल्यानंतर पुन्हा झटावं लागतील. या प्रश्नाचे उत्तर आपण शोधायला पाहिजे. ती का नाही झालं. आपले पोरं कोणतं स्वप्न बघतात, मी पोलीस होईल, मी तलाठी होईल, मी डीएड करून शिक्षक होईल, मी रायंदर होईल, मी कुठे एमएससीबी त्या खांब्यावर चढल, मी आयटीआय करीन, मी ते डिझेल मेकॅनिकचा कोर्स करीन, मी कुठे फ्रीज दुरुस्तीचा कोर्स करीन. पण क्वचित एखादा राहतो समजा जवेरियासारखं की सर मला IAS करायचंय, IPS करायचं. क्वचित एखादी असते. क्वचित एखादी येऊन मला म्हणते वैष्णव सर मला नीटची परीक्षा द्यायची. आणि बाकीच्या मुलं मुली काय करतात, 12वी झाल्या की नंतर ग्रॅज्युएशनला ऍडमिशन कॉम्प्रोमाइज करतात. ते परिस्थिती त्यांना माहिती आहे आपल्यामध्ये गट्स नाही, आपल्याच्याने अभ्यास होणार नाही. कारण परीक्षा कधी येऊ, हे पोरं औरंगाबादला मी बघतो स्टडीमध्ये बरेचसे पोरं 16-16 तास नॉनस्टॉप अभ्यास करतात. एक परीक्षा 4-4 वर्ष चालते. 2016ची एमपीएससीची परीक्षा फायनल निकाल 2020 मध्ये लागला. 4,96,000 पोरं बसले होते, 413 पोरं पास झाले. त्याचाही व्हिडिओ केलाय मी. पण 4 वर्ष पोरं अभ्यास करत होते. ह्या गोष्टी तुम्ही आता समजावून घेणं फार जरुरीचं आहे. इथं येतात, येडपटावणी बसतात, गप्पा मारतात, दररोजचं चालू आहे तुमचं. उद्या तुमची गिनती त्याच्यामध्ये होणार. आणि मग तुम्हाला आठवेल की गायकवाड सर पोटतिडकीने काय सांगत होते. मुली असतील किंवा मुलं असतील, आपण स्पर्धेत येऊच नाही म्हणून हा शासनाने मागील 40-50 वर्षापासूनचा राबवलेला कार्यक्रम आहे. त्यांना माहिती आहे. तुम्हाला सुशिक्षित करणं म्हणजे फक्त व तुमच्या सह्या करता येणं एवढंच आहे. सगळ्या कॉप्या होतात आपल्या इथं. अगदी पहिलीपासून तर आपण कॉप्या करतो, 2री पासून पोरं कॉप्या लिहायला सुरुवात करतात. त्याचबरोबर मी उघड्या डोळ्याने बघितलं, वाचतो की जे पोरं परीक्षेला आले नाही का त्यांचे पेपर दुसरे पोरं लिहून देतात. किती दुर्दैवाच्या गोष्टी आहेत. तरी पालकाला तिथे काही गम नाही, पस्तावा नाही, काही नाही. ज्यांच्याकडे थोडाफार पैसा आहे ते मग मुलांना उचलतात, तिकडं औरंगाबादला नांदेडला क्लासेसला ठेवतात, मुलींना त्या ठिकाणी क्लासेसला ठेवतात. परंतु ज्या गोरगरीब समाजाकडे पैसा नाहीये आणि काही जणांकडे असूनही अक्कल नसते, त्यांना फुकट पाहिजे असतं तुमच्यासारखे. एवढं सांगूनही तुम्ही फी देत नाही, त्याच्यात तुमचे पालक येतात असूनही. आणि म्हणून तुमची प्रगती नाही. 10वी-12वी झाल्यानंतर तुम्ही तिथंच. मग 12वी झाल्यावर काय करावं, काहीच नाही. माहिती नसते, काही नसतं, काहीतरी फॉर्म भरायचं, मग काही नाही. मग मी बीएससीला ऍडमिशन घेते, मी बीएला ऍडमिशन घेतो. मास्टरीला ऍडमिशन घ्यायचं, गेल्या 20 वर्षात एकही पिरियड झालेलं नाही. कॉलेजच कुठे आहे ते माहिती नाही कोणाला. परीक्षेच्या दिवशी यायचे शिक्षक लोक गाईड देतात, तुम्ही गाईड मधून लिहायचं. आता तर गाईडची गरज नाही, डायरेक्ट मोबाईल गुगलवरती प्रश्न टाईप केला, उत्तर ते लिहायचं, झाले ग्रॅज्युएट.
सब्जेक्टच माहिती नाही पोरायला. पेपरच्या दिवशी फोन करून ते शिक्षकाला विचारतात, सर आज कोणता पेपर आहे? ते म्हणते मराठीचा. ये असं आहे. मला ते दुकानदार सांगू लागला, म्हणजे सर आता फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे गाईड सुद्धा विक्री व्हायला. पोरं डायरेक्ट मोबाईल मधून उत्तर लिहायला लागले. मग असे नुसतं नावाला ग्रॅज्युएट झाले, उगा काहीतरी आपल्या टाइमपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, नंतर शहीद होतात. ही या परिस्थितीमध्ये उद्या तुमचंही नाव येणार आहे. कारण आता 10वीला तुम्ही इतके जण आहेत ना, आता याच्यातून फार थोडे जण पुढच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून विचार करतात. 10वीची परीक्षा झाली रे झाली की पोरं मोकळे खुश, खाणं पिणं फिरणं, जसं काय आईबापावर त्यांनी उपकार केले. अभ्यास तर नाव केलेला नसतो. हा न केलेला अभ्यास, देह करी जे जे काही आत्मा भोगितो रे नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तुम्ही अभ्यास केलेला नसतो, कॉप्या केलेला असतं, बेटा तुमच्यावरती वेळ येते. 11वी 12वी टाइमपास मध्ये जाते, नंतर वय वाढत जातं. शिक्षण काही नाही, घेतलेलं शिक्षण नुसतं नावापुरतं. स्पर्धा परीक्षेत पास नाही होत. पोलीस भरतीला 6-6, 7-7 वर्ष तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. 8-8, 10-10 वर्ष घालावे लागतात 12वी झाल्यानंतर. तुमच्या गावातल्या मुलांना विचारा, मी त्यांचे नाव नाही सांगत. काल सहज एक माता माऊली भेटली, मी मॅडम गाडीवर निघून आलो. तिच्या मुलाला असं, तिच्या मुलाला समजावून सांगितलं, तू नको याच्या नादी लागू, अगोदर 2 वर्ष काहीतरी डिप्लोमा काढ, डी फार्मसी कर, तुझी घरची परिस्थिती वीक आहे, हातावर पोट आहे, तुझं वावर नाही, काही प्रॉपर्टी नाही, बाप कमवतो, त्याच्यात तुमचं भागावं लागतं. 5 जणांचं कुटुंब आहे, 3 लेकरं आहे, 2 नवरा बायको. त्याला समजावून सांगितलं. त्या येड्याच्या डोक्यात दुसरंच घुसलेलं, भावा पोरं मला पोलीस व्हायचं. व्हा ठीक आहे, पण त्या जागा निघल्या पाहिजे ना. नाही निघल्या 5 वर्ष जागा, मग काय होणार तुम्ही? तिची आई समजावून सांगत होती. नेमकं ते काल त्या भेटल्या, बोललो त्यांच्याशी 15-20 मिनिटं. आम्ही गावात गेलो मी मॅडम. आता ती पोलीस भरती कुठे अकॅडमीत गेला आणि अकॅडमीत गेला काय गेला. 5-5, 6-6 वर्ष लागतात. 2017ला पोलीस भरती झाली, 3 वर्ष झाली, जागाच निघल्या नाही, भरतीच व्हायला. ह्या पुढचं भविष्याच्या ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून 10वी झाल्यानंतर आपल्या परिस्थितीनुसार पटकन डिसिजन घेणं, आपल्याला इंटरेस्ट कशात येते आता तुम्ही बघणं. आणि बऱ्याचदा असं होतं की त्याच्यामध्ये ऑप्टिमिस्टिक असले, आपल्याला काहीतरी करायचं, आपल्याला औरंगाबादला राहणं होत नाहीये, लातूरला नाही होते, आपल्याकडे नाही पैसे. 10वी झाली की 2-3 दिवसांनी 11वीचे बॅचेस सुरू होतात सगळीकडे महाराष्ट्रात. 10वी झाली की रात्री पोरं बॅग पॅक करतात की लगेच क्लासेसला औरंगाबाद, नांदेड, लातूर, सुपर 30ची एक्झाम द्या, रूम करा, मेस करा. हे सगळे कुठाने करावं लागतात. हे भांडवल गुंतवावं लागतं, तेव्हा त्याचं आउटकम निघतं. हे एवढं कठीण आहे. इंग्रजीच्या कार्यक्रमातलं जे तुम्हाला सांगतोय ना ते हे. आणि तुम्हाला सांगतो, तुमच्यापासून माझं काही लपून नाही ठेवत. मी माझ्या मुलाला आता कुठे टाकलंय, कोरोना असतानाही त्याला काल सांगितलं तू येऊ नको इकडं, क्लासेस बंद आहे सगळं. म्हणलं तिथंच राहा, इकडे आला की लिंक खराब होती, तिथंच अभ्यास कर. आता परवाच परीक्षा निमित्त त्याला भेटून आला, म्हणलं नको येऊ, राह तिथंच. पुतण्या आहे, तो नांदेडला आहे, त्याला क्लासेसला नांदेडला ठेवलं. औरंगाबादमध्ये घर आहे स्वतःचं आमच्या कुटुंबाचं. गेल्या वर्षी पुतणीला हॉस्टेलला ठेवलं. 13,500 रुपये महिना फी होती हॉस्टेलची, हॉस्टेल प्लस क्लास. ती नाशिकची राहणारी, इंग्लिश मिडियमला शिकलेली. इन्व्हेस्ट करावा लागतो पैसा त्याच्यावर. घर असताना बी काम हॉस्टेलला ठेवलं, रूमवर ठेवलं की त्याला बाहेरचं कळायला पाहिजे, दुनियादारी त्याला माहिती झाली पाहिजे, भूक कशी लागते ते कळायला पाहिजे. मेसवर 2 टाइम जेवण असतं, घरी आपली भूक लागली कधी जाऊन खाता येत. ती भूक त्याच्या पोटामध्ये पडली पाहिजे, आग झाली पाहिजे, त्याला कोणतरी नकार दिला पाहिजे, आता नाही 5 वाजता हे जेवायला. हे कळण्यासाठी अर्थला रूमवर ठेवलं. या सगळ्या गोष्टी म्हणजे आता इथं असं वातावरण म्हणून मग त्याची टीसी काढली, नगरला टाकली, जेणेकरून तिथं तिने अभ्यास करावा की नाही इथं आपल्याला कोणी कॉप्या देणार नाही, म्हणून नगर जिल्ह्यात टाकले. 38,000 रुपये 11वी-12वीची फी आहे तिथं. आर्यची टाकली, त्याच्या भावाची सुद्धा टाकली, याची सुद्धा टाकली. म्हणून थोडं तुम्ही गांभीर्याने तुमच्या करिअरच्या बाबतीमध्ये विचार करा. ती वेळ आता आलेली, 1-1.5 महिना राहिलेला आहे.
इंग्रजी ही तुम्हाला नडणार आहे, मग त्यावेळेस तुम्हाला वाटेल की नाही आपण त्यावेळेस अभ्यास केला नाही, आता आपली परेशानी व्हायला लागलेली. या अशा सगळ्या गोष्टी 12वी नंतर, कारण तुमच्यापैकी फार क्वचित एखाद्याच्या पालकाला याची कल्पना असते आणि काही जण सोपवून देतात. समजा आता जवळचे वडील ना आम्ही लहानपणचे मित्र आहे, त्यांनी डायरेक्ट 6वी 7वी ते आमच्याकडे आली, ते म्हणे बघा ही तुझी पोरगी, तिचे डिसिजन सगळे तू घ्यायचे, मला त्याच्यातलं काही माहिती नाही. म्हणलं ठीक, तू नको काळजी करू, मी बघून घेतो मला तिला कसं शिकवायचं. पण बाकीचे पालक ते ओळख द्यायला सुद्धा तयार नसतात, विचारितच नाही. म्हणून तुम्हाला 1.5-2 महिन्यामध्ये लगेच, कारण 10वी जाणं नाही तुमचं जाणं, इथं 11वी 12वीच्या बॅचेस फिजिक्स मॅथ मी शिकवतो, गावामध्ये कोणी बायोलॉजीचे क्लास घेतो, कोणी केमिस्ट्रीचे क्लास घेतो. तिथून तुम्ही सुरुवात केली तर मग कुठंतरी 11वी 12वी तुम्हाला काहीतरी कळलं आणि या स्पर्धेमध्ये कुठंतरी तुम्ही टिकता. मग नंतर 12वी झाल्यानंतर वाटलं असं परिस्थिती बदलली, रिपीटला जाता येतं. आणि जास्त लांब नाही, इथं अमोलकडे तुम्ही बघितलं तो सध्या 16 तास दररोज अभ्यास करतो. सकाळी फक्त 10-15 मिनिटं बाहेर येतो आणि दुपारी 10-15 मिनिटं बाहेर येतो, सारखं बसून राहतो. आता त्याचं 12वी होऊन 4 वर्ष होऊन गेली. त्याच्याबरोबरची प्रियंका गेल्या वर्षी MBBS लागली, 3 वर्ष रिपीट केल्यावर. अमोल आता 4थं वर्ष, त्याचं मेरिट आलं नाही, काय 2-4 मार्क करून त्याचा नंबर उठला, पुन्हा MBBS साठी प्रयत्न करतो. हे ते शत्रूमध्ये अमोल आंधळे आपल्याच क्लासचे विद्यार्थी, नांदेडला 2-3 वर्ष त्यांनी काढले क्लासेस. म्हणून वागावं. हे सगळं शिक्षण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर हे सेल्फ करावं लागणार. इथं तुमचा पहिला मराठीचा पेपर झाला की मराठीचा पेपर झाला तुम्ही रिलॅक्स होणार, नो टेन्शन. तुम्हाला शिकवणारे म्हणजे तुमच्यासाठी नेमलेले, पण तुम्हाला न शिकवणारे शिक्षक तुम्हाला कॉप्या द्यायला तुमच्या वर्गावरती येणार, स्वतःहून कॉप्या देणार. एरवी आता तुम्ही शिक्षकाला जर काम सांगितलं, सर हे 10 रुपये घ्या, तुम्ही गावात चालले ना, मला येताना ते 2-4 पावभाजी घेऊन या किंवा मग पाणीपुरी घेऊन या, आणि काय शिक्षक गावातून बिलकुल आणणार नाही. परंतु मोंड्यातले झेरॉक्स बंद येतो, तो लालबहादूर शाळेतून माझ्याकडे येईन झेरॉक्स काढायला टिपाणीवरती. 2 किलोमीटर अंतर गाडीचं पेट्रोल जाळून सर झेरॉक्स काढून द्या, वरील कॉप्या द्यायच्या. आलं का लक्षात? एरवी तुमचा लालबहादूरचा शिक्षक कधीच मला भेटायला येणार नाही, पण 12वीचा पेपर असला 10वीचा पेपर असला, एखादं गणित कोणाला सुटाना, मग तो तिथून इथं येईल, सर एवढं गणित सोडून द्या, पोराला द्यायचं. शरम कर कुत्र्या, लाज वाटत नाही का तुला? हे असं कार्यक्रम. मग मराठीचा पेपर झाला, मराठीचा पेपर मग तुम्ही पाहता काहीच टेन्शन नाही, शिक्षक लोकच कॉप्या आणून द्यायला लागले. मग तुम्हाला गंमत वाटते त्याच्यातली, तुम्ही लगेच काय करता, ती कॉपी घेतात, लिहितात, उत्तर कम्प्लीट. तुम्हाला वाटतं मी परीक्षा दिली, हे सर खूप चांगले, मला कॉप्या करायला मदत करायला आले, खूप चांगले. तुम्ही अभ्यास केलाय त्या गोष्टीचा नाही. मग असं करून तुम्हाला त्या परीक्षेमध्ये 90% 95% मार्क पडतात. तुम्ही घरी सांगत नाहीत मी कॉप्या केल्यात म्हणून. निकाल लागला किंवा काही पालकांना माहिती राहतं किंवा काही पालकच कॉप्या द्यायला जातात, आया बहिणी सुद्धा कॉप्या द्यायला जातात. मग निकाल लागतो, निकाल लागल्यानंतर तुम्हाला 90-95% मार्क पडतात. मग पालक विसरून जातात की आपल्या लेकराला काही येत नाही, त्यांनी सगळं पाहून लिहिलेलं. मग ते पेढे गिडे वाजून खुश, सत्कार फित्कार भानगडी, मग बाहेर गावी शिकायला टाकतात त्याला, मुलगा किंवा मुलगी. तोपर्यंत ती तयार असते बाहेर गावी जायला, पण नंतर तिथं गेल्यावर लक्षात माय मी काही अभ्यासच केलेला नाही ना. तिथं गेल्यावर ती विनाकारण दुसरे कारण सांगते, माझं पोट दुखायलं, मला करमत नाही. मग अशा घटना घडते. करमत नाही म्हणल्यावर दे मग नवरा करून, मग करमत दोघं राहते. काही पोरं म्हणजे आम्हाला करमत नाही, जेवणच बरोबर नाही, पोटात दुखायला लागलं, तुमची फार आठवण यायला लागली, मग द्या मग बायको करून, दोघं राहतील करमणुकीला. हे ते कारण आहे. आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो, मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वर बघा,
आता इंग्रजीचा आपल्याला पेपर द्यायचा विषय तिथला आज सुरू झाला आहे. तिथून या 1.5-2 महिन्यामध्ये ब्रह्मदेवही तुम्हाला इंग्रजी शिकवू शकणार नाही, कारण आपला मेंदू म्हणजे काही असं मेमरी कार्ड नाहीये की आणलं मेमरी कार्ड आणि तुमचं टोचलं की लगेच तुमचं सुरू होऊन जाईल. आपल्या मेंदूवरती डाउनलोड होण्यासाठी खूप कालावधी लागतो. आता 5GB येणार आहे, आपण अजून 0GB मध्येच आहोत. आपल्या मेंदूला 10 वेळेस सांगितलं तर तो 11 वेळेस म्हणतो हा असं ना असं. इतक्या वेळेस सांगावं लागतं, तितक्या वेळेस अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून त्याच्यासाठी आता इंग्रजीचा पेपर आला. तुम्ही तर कॉप्या नका करू, मी दरवर्षी सांगत असतो. अख्ख्या आष्टीमध्ये तुम्ही कोणालाही विचारा किंवा तुम्हाला कळायला लागल्यापासून किंवा तुमच्या आईबापाला विचारा, कधीच मी तुम्हाला 10वी-12वीच्या सेंटरच्या आजूबाजूला किंवा कुठं या कॉपी करण्याच्या प्रकरणात कधीच दिसणार नाही. कधीच करत नाही पहिल्यापासून. अगदी म्हणजे सुरुवातीपासून सुद्धा बरेचसे पोर म्हणतात त्या सरांकडे कशाला क्लास लावायचे, ते कॉप्या देत नाही, काही नाही, काय कामाचं. मुलं कमी होते, उपाशी राहायची वेळ आली, पण मी तत्वाशी तडजोड केली नाही. मी म्हणलं ठीक आहे 3 मुलं राहू द्या. एकदा 10वीला फक्त 7च मुलं होती. हा जो इथं कॉलनीमध्ये विश्वांबर गांडगे आहे ना, इथं PHC ला सर्व्हिसला लागली, त्याला विचारा. विश्वांबर गांडगे, श्रीकांत मेहत्रे नाही, विश्वांबर गांडगे, नवनाथ कडणे अशी ती काहीतरी बॅच होती. त्यामध्ये 4 मुली होत्या. राधिका बाहे ती त्या बॅचला होती. घरी क्लास होते, 7च जण होते. त्याच्या आदल्या वर्षी विशेष म्हणजे आपल्याच क्लासची शेलुकर नावाची एक मुलगी या इथली, ती सेंटरला फर्स्ट आलेली होती. तरी त्याच्या दुसऱ्या वर्षी क्लासला मुलं किती होते? 7च जण. का तर ते सर कॉप्या देतात, मग त्यांच्याकडे कशाला क्लास लावायचे. 2002-03 ची काहीतरी गोष्ट असेल. 7 मुलांना मी वर्षभर शिकवलं. मुलं किती? 7. फी किती त्यांची? संपूर्ण वर्षाची फी काय 1000 रुपये असेल. म्हणजे अख्ख्या बॅचचं माझं वार्षिक उत्पन्न किती होतं त्या वर्षी? 7,000. तरी मी त्या मुलांना वर्षभर शिकवलं आणि तरी तेवढं झाल्यानंतरही मी त्या मुलांना कॉप्या द्यायला गेलोच नाही, जायचंच नाही. माझ्याकडे कोणी आलं तरी मी त्याला असे विनंती करून सांगितलं की बाबा तू दुसरं काही माग मी तुला देईल, पण पेपरसाठी मी कधीही कॉप्या देणार नाही. आता मग इंग्रजीच्या पेपरला तुम्हाला प्रश्न वाचता येणार नाहीये, उत्तर तर लिहायचंय. तुमच्या उत्तरपत्रिका तपासणारे शिक्षक सुद्धा वाचत नाही. आलं का लक्षात? वेळच नसतो तेवढं त्यांच्याजवळ वाचायला. तुमचं एक ना एक स्पेलिंग वाचायला तुमचं अक्षर तर त्यांना कळायला पाहिजे, पहिली गोष्ट. एक दुसरा महत्वाचा मुद्दा की ज्या शिक्षकाकडे पेपर तपासायला जातो तो शिक्षक तरी शिकलेला असला पाहिजे. खरंय खोटं आहे? आपल्याकडे काही शिक्षक असे की इकडे सेमीचं पुस्तक ठेवतात, तिकडे मराठीचं पुस्तक ठेवतात. तुम्ही डोळ्याने बघितलेले. आता इंग्रजीच्या पेपरला काय होतं की समजा आपल्या आष्टीतला गेल्या 15-20 वर्षात ग्रॅज्युएट झालेला पोरगा आहे, BA झाला आणि त्यांनी BEd केलं, पैसे भरले 20-25 लाख लागला संस्थेमध्ये, त्याच्याकडे पेपर तपासायला आले. आता त्यालाच खुद माहिती नाही 10वी झाल्यानंतर इंग्रजीचे पोएम कशाला म्हणतात, प्रोज कशाला म्हणतात, पोएट्री प्रोजच त्याला माहिती नाही. मग तो कशाला पेपर तपासायची तसदी घेईल? हे आपल्या ग्रामीण महाराष्ट्रातलं वास्तव आहे संस्थेच्या शाळांमधून. मग तो लिहिलंय ना, उत्तर द्या मार्क. किती? 1 मार्क द्या, 1 मार्क, अर्धा एक चालू पेपर तपासायचा झटका. कारण एकदा पहिल्या शिक्षकांनी पेपर तपासल्यानंतर तो पेपर तपासला जात नाही. उगा रकाने राहते, फक्त बेरजा फॉरवर्ड करायचे, झालं कार्यक्रम. मग तुम्ही पहिला प्रश्न तुम्हाला आला, पॅरेग्राफ दिलेला, खाली प्रश्न दिलेला आहे, बाकी ते 1 वर्ड सबस्टिट्यूशन वगैरे तिथं काही तुम्ही काही बहादूर नाही करू शकत. प्रश्न लिहायचा वरती, त्या प्रश्नातले 2-4 शब्द त्या पॅरेग्राफ मध्ये शोधायचे. आलं का लक्षात? प्रश्नात आलेला शब्द कशात शोधायचा? पॅरेग्राफ मध्ये. आणि त्या पॅरेग्राफची ती अख्खी ओळ या प्रश्नाखाली लिहून टाकायची. समजलं? पेपर कोरा ठेवायचा नाही, कारण कोरा पेपर असला तुम्हाला मार्क देता येतील का? नाही देत. कोणी मार्क देऊ शकत नाही. कोऱ्या पानावर काय मार्क देणार आहे? तुम्ही ते लिहून टाकायचं.
असं सगळ्या पॅरेग्राफला कार्यक्रम राबवायचा, कारण आता पर्याय नाही ना. तुम्हाला वाचताच येत नाही इंग्रजी. आता जर उभं केलं तर झाकली मूठ 1.25 लाखाची, नाहीच वाचतायत तुम्हाला इंग्रजी. माय चान्स सांगतो, अख्खी पोयम एका दमामध्ये जर कोणी म्हणून दाखवा, त्याला या वर्षीची फी माफ. एक पोयम म्हणून दाखवा अख्ख्या वर्गातून, एक पोयम नॉनस्टॉप, एक पोयम नॉनस्टॉप म्हणायची वरच्या हेडिंग आणि कवितेच्या नावासहित शेवटच्या ओळी फुल स्टॉप पर्यंत, तुमची वर्षभराची फी माफ म्हणा. हो, न बघतात का? बघतात दोन्ही. आहे का पोयम पाठ? मला गॅरंटी उगाच कशाला 4-5 हजार रुपये पाणी सोडून. असा आपला अभ्यास. आता पोयमचे प्रश्न उत्तर लिहिता येत नाही, 5 मार्काला आपल्याला विचारलं जातं. प्रश्नात वाचायचं काय, त्याच पोयमच्या 2-4 ओळी खाली लिहून टाकायचं. आपली परिस्थिती दयनीय आहे, बुद्धीने आपण भिकारी झालेलो आहोत. 1 मार्कात जागर अर्धा मार्क दे. दुसरं महत्वाचं, समजा पहिला 10 मार्काचा पॅरेग्राफ तुम्ही सोडवला, लिहून टाकले उत्तर, आणि मग अर्धा 1 तासाने तुमचे प्रिय शिक्षक आले कॉपी घेऊन. एक तर आलेल्या अगोदर कॉपी घ्यानंतर त्यांच्या तोंडावर फुका म्हणा, माय घाल्या तुला शिकवायला नेमलंय, कॉपी द्यायला नाही नेमलं. खरंय खोटं आहे? मनातली मनात नाही. आता थोडासा वेगळा विचार करा. अशा पद्धतीने तुमच्या लेकराला जर शिक्षकांनी कॉप्या दिल्या, तुमच्या लेकराला जर शिकवलं नाही शिक्षकांनी, नुसत्या परीक्षेत कॉप्या दिल्या, त्या शिक्षकाला तुम्ही मान देताल का? देताल का मान? असं आज तुम्हाला गोड वाटणार आहे कॉप्या करताना, पण पुढे हे सगळं कोणाला भोगावं लागणार आहे? आज तुमचं पर्सेंटेज राहील 80%, 85%, उद्या तुम्ही साधी स्वीपरची, झाडू मारायची किंवा टॉयलेट धुवायची परीक्षा सुद्धा पास होणार नाही. ज्या पण दिवशी पहिल्यांदा तुमच्यापैकी जो कोणी स्पर्धा परीक्षा देईल सरकारी नोकरीसाठी आणि तुम्ही नापास झाले की ओळखायचं, गायकवाड सरांचा तळतळाट लागला. पहिल्याच प्रयत्नात परीक्षा दिली तुम्ही नापास झाले की ओळखायचं, सर आता ऍक्टिव्ह झाले. किती राहिली सरांची फी बाकी, व्याजासहित नेऊन द्या, नसता आपलं काहीही करा. हे 100% तुम्ही लिहून ठेवा. 1 रुपया जरी बाकी असला तरी तुम्ही तिथून रिटर्न येणारच, परीक्षा पासच होणार नाही. एक मुलगा आता नोकरी करतो, त्या दिवशी आला भेटायला, तो म्हणला सर लवकर तुमच्या शापातून मला मुक्त करा. मग काय झालं? म्हणला सर बघा ना, 4 वर्ष झाले माझा मॅथ विषयच निघाला इंजिनिअरिंगचा. 4ही मॅथ राहिले त्याचे, M1, M2, M3 3ही मॅथचे पेपर राहिले. म्हणलं वाघ आता तुला पगार आहे? मला दाखवायला आला. म्हणला सर मी 90,000ची गाडी घेतली. म्हणलं वा छान. मग त्याला बोललो तुला 90,000ची गाडी घ्यायला पैसे आणि तुला माझी जी बाकी 4-5 वर्षाची फी आहे 10-20 हजार रुपये ती द्यायचे पैसे नाही, तुझे विषय निघणारच नाही म्हणलं आयुष्यभर. मॅथच विषय गेले. म्हणलं नाहीच निघणार. हे घडतंय, स्टोरी आहे रिअल लाईफची. आणि म्हणून मग तसे उत्तर लिहिले तुम्ही खाली, पेपर कम्प्लीट होईल. आता पहिल्या पॅरेग्राफचे उत्तर तुम्ही लिहिलेत, परीक्षेपर्यंत लक्षात ठेवा, इतरांना सांगू नका. आणि मग तुमचे प्रिय शिक्षक कॉपी द्यायला तुम्हाला आले रे आले, कॉपी घ्यायची, त्या हरामीला काय घोडे लावायचे तेवढे घोडे लावायचे. आता तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर लिहिले ना, तर ते चूक नाही करायचं. बरेच जण पेपर खोडून लगे हे चूक आहे तपासू नका. तुम्हाला काय करायचं? उत्तरपत्रिका पुढे मस्त कोऱ्या पानावरती पुन्हा तो प्रश्न लिहायचा, व्यवस्थित त्याचे उत्तर लिहून काढायचे. दोन्हीपैकी ज्याला जास्त मार्क पडते ते मोजलं जातं. कदाचित शिक्षकांनी दिलेली कॉपी चुकीची असू शकते. आता जे शिक्षक तुम्हाला कॉप्या द्यायला येतात ना, त्यांना जर पोएम वाचायला लावली, नाही वाचतायत, आलं का लक्षात? तुमच्या आपल्या म्हणजे महाराष्ट्राची नंबर 1ची शाळा असो किंवा मग आपली लाल बहादूर शाळा असो, जे शिक्षक कॉप्या द्यायला येतात त्यांना फक्त हे धड्यातलं 1 पॅरेग्राफ वाचायला लावायचं. त्यांनी जर 1 पॅरेग्राफ नॉनस्टॉप न चुकता जर वाचला 10वीच्या पुस्तकातला, तर अख्ख्या बॅचची फीस मी वापस करेन. अख्ख्या बॅचची तुमच्या. दहावीच्या इंग्रजीच्या पुस्तकातला. हा
आलं का लक्षात? नाही वाचता येत. नाही, विषय शिक्षक सोडून चालायचे. विषय शिक्षकाला वाचता येतोच ना, जे शिकवतायत ते. समजा विषय शिक्षक सोडून हे दुसरे जे कॉप्या द्यायला येतात ना, म्हणून त्याचं उत्तर तिथं तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवायचं. पेपरवरती कुठलीही खाडाखोड करायची नाही. आणि याही मध्ये ज्या पण शिक्षकांनी तुम्हाला कॉपी दिली तुमची लिहिणं झाली की लगेच जसं चतुरच्या भाषणामध्ये रँचो बदल करतो तसं त्या उत्तरामध्ये तुम्ही दनादन बदल करायचे. काही प्रश्न खोडून म्हणजे शब्द खोडून टाकायचे. काही उत्तरामध्ये इज असेल त्याला वाज करायचं, वाज असेल त्याला वेअर करायचं. ती कॉपी पूर्णपणे बदलायची आणि मग शेजारला द्यायची. हे स्पर्धेचं युग आहे. दुसऱ्याला तुम्ही मागं टाकायचं तर ते येन केन प्रकारे परीक्षेत मागं टाकायचं. जी पण कॉपी तुमच्याजवळ गणितची कुठल्याही विषयाची त्याच्यात जितक्या तुम्हाला तुमचं लिहून झाल्यावर बदल करता येतील तेवढे बदल करायचे. हा, वाटल्यास त्या कॉपीमध्ये स्पष्टपणे इंग्रजीतून तुम्ही असं जर लिहिलं, माय घाल्या तुला अभ्यास करता येत नाही का, MAY माय घाल्या GHALA YA TULA तुला ABHYS अभ्यास करता येत नाही का, भाड खाऊ कॉपी लिहितो रांडाच्या चिनारीच्या, असं इंग्रजीतून लिहा. आम्ही याचं प्रॅक्टिकल बघितलेलं आहे. ते पोरं वाचतच नाही, डायरेक्ट लिहून काढतात. आणि याची सत्यता तुम्हाला पडताळून बघायची असेल तर इंग्रजीच्या पेपरला किंवा पहिल्याच पेपरला आपल्या सेंटरवरती किती हुशार मुलं हे पाहायचे असतील तर मराठी पेपरला तुम्ही सगळेजण याची सत्यता निवडा. सर म्हणते ते खरं किंवा खोटं. 9वीचं 8वीचं मराठीचं गाईड फाडा, वरचा प्रश्न कापून टाका, फक्त उत्तर राहू द्या. तिथं फक्त लिहा पहिल्या प्रश्नातील दुसऱ्याचे तिसऱ्याचे काय ते क्रम टाकायचा लाल शाईने. आणि पेपर सुरू झाला की 15 मिनिटात शेजारला कॉपी द्यायची. उत्तर लिहिणार तो 100% ती कॉपी लिहिणार. तुम्ही करून बघा. डायमंडला कोहिनूरला 30 रुपये जाऊ द्या दुसऱ्याला खपवण्यासाठी, काय फरक पडतो. विकत घ्यायचं. 9वीचं घ्या 8वीचं घ्या त्याच्यातले मोठे उतारे निबंध वगैरे फक्त वरचं हेडिंग कापायचं, खाली लिहायचं, हे उत्तर लिहून टाकतो बिंदास. असे हुशार विद्यार्थी. आपली चर्चा सुरू झाली होती इंग्रजी पेपर पासून. 100 मार्काला 3 तास वेळ होता, आता 80 मार्काला 3 तास वेळ आहे. 20 मार्क शाळेतून दिल्या जातात, 15 मार्क तुम्हाला आरामात पडतात. तुम्ही पास होणार आहात, पण ही इंग्रजी तुम्हाला कधी नडणार आहे पुढं. आता काहीच वाटत नाही, एकदम गोड, एकदम सॉफ्ट, मस्त, नो टेन्शन. आणि म्हणून या 1.5-2 महिन्यामध्ये या सगळ्याचा तुम्हाला विचार करणे. यदा कदाचित तुम्ही विचार केला 10वीची बॅच झाली, आपण तुमच्या सुपर 30च्या एक्झामसाठी औरंगाबादला जाणार आहोतच. काही जणांची परिस्थिती असेल त्यांचं आपण नागपूरला ऍडमिशन करू 11वी-12वीला. पण बाबा ज्यांना शिक्षण घ्यायचंय त्यांनी 10वी झाली की लगेच 7 दिवसात ऍक्टिव्ह व्हा. त्या 4 दिवसातच तुम्हाला ठरवायचं. मग तिकडे जाणं होत नाही. इथली बॅच त्याच वेळेस सुरू झाली पाहिजे. आताच्या ह्या बॅचचं बघा, उशिरा बॅच सुरू झाली 11वीची, 1-2 धडे, दुसरा धडा चालू आहे. म्हणून मी फक्त माझ्याकडेच क्लास लावा असं कधीच म्हणत नाही. स्वतः आपण आपल्या क्लासची मुलं दरवर्षी 20 वर्षापासून कुठं नेतो. ज्यांची परिस्थिती नाही बाबा शिका तुम्ही तिथे. तिथं 5-50 लोक आहेत शिकवायला, एक्सपर्ट लोक आहेत, कल्याणच होईल तिथं. आपण स्वतःचं लेकरू तिथं नेऊन टाकलं, दरवर्षीच टाकतो आपण. तुम्ही लेकर आपलेच आहेत सगळे. म्हणून निर्णय घ्या. आणि हे पालकांना त्याची कल्पना द्या. तर ही इंग्रजी आता तुमच्या आयुष्यातून शिकायचे दिवस निघून गेले. धडे शिकवायचे. यामध्ये एवढा वेळ का लागतो की एक ना एक प्रश्न तुम्हाला लिहून देतोय, शब्दार्थ समजावून सांगायचे, हे सगळंच घ्यायचं. इंग्रजीसाठी, विज्ञानसाठी. आणि म्हणून मग याला वेळ लागतो. आणि नुसतंच तुम्हाला शिकवलं, लिहून दिलं नाही किंवा तुमच्याकडून वाचनच घेतलं नाही तर मग त्याचा काही उपयोगही होत नाही.
आणि म्हणून परीक्षेची तयारी करत असताना आता एकमेव मार्ग तुमचा कोणता आहे तुमच्यासाठी सरतेशेवटी सांगायचं म्हणजे हे जे तुमच्या पालकाच्या कष्टातून रक्त आटवून जे पुस्तक तुम्हाला घेऊन दिलंय बाबा इंग्रजीचं काही हो निदान पेपरवर तुम्हाला तो पॅराग्राफ कळायला पाहिजे ना कोणत्या धड्यातला आहे कळायला पाहिजे की नाही तर तुम्हाला सापडता येईल कॉपी जर वाचलंच नाही पुस्तक तुम्हाला कुठून कळणार आहे हे प्रश्न कोणत्या धड्यातला आहे मग अपेक्षित तुम्ही विकत घेतलं आणि परीक्षेला लिहिलं पोरं चाळत बसतील पान याचा अर्थ त्यांनी पुस्तकच वाचलेलं नसतं पुस्तक वाचलं तुमच्या लक्षात येईल ना हे कोणत्या धड्यातला पॅराग्राफ लगेच ते तुम्हाला शोधता येईल आणि इंग्रजीचा एकही पॅराग्राफ असा कुठं सापडत नाही नवीन पॅराग्राफ तयार केलेले असतात नवीन प्रश्न असतात डिक्टेल जसली तसा प्रश्न काहीच मिळत नाही इंग्रजीचा काहीच येत नाही पेपरला अपेक्षित मधलं गाईड मधलं काहीच येत नाही सगळं नवीन असतं आलं का लक्षात आणि म्हणून त्याच्यासाठी फक्त तुम्ही एकच करा हे इंग्रजीचं पुस्तक जमल तसं वाचून काढा परीक्षेच्या अगोदरपर्यंत आताही दिवसाला एक धडा एक पोएम वाचून एकदा कोयना गाईड मधून त्याचं भाषांतर वाचून घ्या म्हणजे तुम्हाला ते नावं लक्षात येईल या धड्यामध्ये सीताराम त्या धड्यामध्ये कोण हे समजल आलं का लक्षात तर आता शीट आपण उद्या पूर्ण करूया 11:30 वाजले ज्यांची शाळा आहे ती शाळेत जा मुलींची मास्क सोडू नका मास्क राहू द्या लावलेला माझं म्हणणं असं आज तुमची नंबर महाराष्ट्राची नंबर 30 आज पुढं नाही शाळेत बसेल जागा नाही ना धनु विचार धनु जागा आहे का आपल्याकडे आमचे वर्ग लहान आहेत आणि कॅपॅसिटी वर्गाचे जे आहे फक्त 4 जण बसू शकतात एका बेंच म्हणजे शिल्लक आहेत फक्त 2च बेंच शिल्लक आहे आमच्या तुम्ही आले समजा तर मग कोणी उभं राहायचं नाही नाही तरी पण जागाच नाही ना आपल्याकडे 2च बेंच शिल्लक आहे म्हणून नाही ते प्रगतीला कसं ती एकटीच होती म्हणून मग येऊ देत होते तरी पण तिला आगाव सर मी 2 हात केलं होतं सर म्हणून नाही येऊ द्या राहू द्या म्हणजे नाही म्हणजे सर ते टीसी नाही काही नाही म्हणजे राहू शिकू द्या म्हणलं लेकराला ओके चला